इथे जमलेले माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 14 एप्रिल म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे अंतःसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत। सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। 14 एप्रिल 1891 रोजी भीमाबाई व रामजी बाबांच्या पोटी ते जन्मले। भीमराव हे बालपणापासून अत्यंत हुशार होते। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, आईचे नाव भीमाबाई आणि त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते। त्यांचे वडील इंडियन आर्मी सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे झाली। जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, दगड झाले तर दीक्षाभूमी चिवीन, माती झाले तर चैत्यभूमी चिवीन। दगड झाले तर दीक्षाभूमी चिवीन, माती झाले तर चैत्यभूमी चिवीन। हवा झाले तर भीमा कोरे गावा चिवीन, हवा झाले तर भीमा कोरे गावा चिवीन। पाणी झाले तर चौदार तळ्या चिवीन, पाणी झाले तर चौदार तळ्या चिवीन। आणि मानव म्हणून पुन्हा एकदा जन्म मिळाला, आई शपथ फक्त आणि फक्त जय भीम वालीच होईल, फक्त आणि फक्त जय भीम वालीच होईल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान। विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, पराबुद्ध,